शरद पवार गटाचे नेते विकास लवांडेंवरती शाईफेक, कीर्तनकार संग्राम भंडारे आणि कार्यकर्त्यांनी केला हल्ला. शाईफेक करत मारहाण केल्याचाही विकास लवांडेंचा दावा. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी सुवेंदू अधिकाऱ्यांनी घेतली शपथ. शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन नवीन यांच्यासह अनेक नेते मंडळींची उपस्थिती. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. थलपती विजय यांना 116 आमदारांचा पाठिंबा. सूत्रांची माहिती, आणखी 2 आमदारांच्या पाठिंब्याची गरज. शपथविधीबाबत गोंधळ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी संघर्ष. नेते एएमके दिनकरन यांनी घेतली राज्यपालांची भेट. मुख्यमंत्रीपदासाठी पलानीस्वामींना पाठिंबा. दिनकरन यांच्याकडून राज्यपालांकडे पत्र सादर. महायुतीकडून समन्वय समितीमध्ये मोठे बदल. सरकारमधील समन्वय साधण्यासाठी आता मंत्र्यांची समिती. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षांऐवजी मंत्री काम पाहणार. सरकार स्थापनेला 1.5 वर्ष उलटल्यानंतर राज्यातील महामंडळ वाटप रखडलेलंच. महायुतीमध्ये एकमत होत नसल्यानं महामंडळ वाटपाचं भिजत घोंगडं. खात्रीलायक सूत्रांची. जय महाराष्ट्राला माहिती. टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार धर्मांतर प्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचा मोबाईल फोन जप्त. निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई. 10वीच्या तब्बल परीक्षेमध्ये 94,000हून अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण. मराठी विषय निकालाची धक्कादायक आकडेवारी समोर. संस्कृतचा निकाल 99% अधिक, तर गुजराती भाषेचा निकाल लागला 100%. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 11 मे पासून सुरुवात. विद्यार्थ्यांना 10 महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची संधी. 23 आणि 26 मे दरम्यान पहिल्या फेरीचं अलॉटमेंट. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर. यंदाचा अर्थसंकल्प 80,952 कोटी 56 लाख रुपयांचा. पालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प. अर्थसंकल्पामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 8.77% वाढ. धुळ्याचे माजी आमदार फारुख शाह राष्ट्रवादीमधून बाहेर पडणार असल्याची शंका. 8 नवनिर्वाचित नगरसेवकांसह राजीनामा देणार असल्याची माहिती. विकास निधी उपलब्ध होत नसल्यानं नगरसेवकांमध्ये नाराजी. एअर इंडियाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचे संकेत. युद्धजन्य परिस्थिती आणि वाढलेले इंधन दर कपातीची कारणं. पुढील 3 महिन्यांसाठी विमानांची संख्या कमी करण्याचाही करणार विचार. साताऱ्यामधल्या कासरतळेमध्ये ट्रक 50 फूट खोल दरीमध्ये कोसळला. अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. रस्त्याच्या कडेला लावलेला ट्रक अचानकपणे दरीत कोसळल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित. नागपुरातल्या LIC चौकामध्ये तुंबळ हाणामारी. भिकाऱ्यांच्या 2 गटामध्ये झाला जोरदार राडा. किरकोळ कारणावरून राडा झाल्याची माहिती. नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांचा राडा. प्राणघातक हल्ला करत एका कैद्याला केलं जखमी. पोलिसांकडून तपासणीला वेग. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक. ट्रान्स हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवरती शनिवारी रात्रकालीन ब्लॉक. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी घेण्यात येणार मेगा ब्लॉक. उष्माघातापासून बिबट्याला वाचवण्यासाठी प्रयत्न. माणिकडोह बिबटा निवारण केंद्रामध्ये फॉगर सिस्टीम कार्यान्वित. बिबट्यांची प्रकृती बिघडू नये म्हणून वन विभागाचं पाऊल. वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पुन्हा एकदा मुसळधार पावसानं लावली हजेरी. पिकांचं मोठं नुकसान. तुम्ही खात असलेली काकडी रासायनिक रंगातली. बिहारमध्ये काकड्या हिरव्या दिसाव्यात यासाठी रासायनिक रंगांचा वापर. सोशल मीडियावरती व्हिडिओची जोरदार चर्चा.